नमस्कार प्रेक्षकांनो. नशीबवान मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता गिरिजा गोडाऊनच्या बाहेर आलेली असते पुरावे गोळा करण्यासाठी. बाहेर आल्यानंतर तिचं लक्ष जातं तर समोरच पहारा देण्यासाठी दोन माणसं बसलेले असतात. पण ते मोबाईलवरती रील बघत असतात आणि कॉमेडी रील बघून खूपच जास्त हसत असतात. दोघेजण आता गप्पा मारत असताना त्यांना तिथून उठवण्यासाठी गिरिजा खाली पडलेला दगड उचलते आणि समोरच्या बाजूला जोरात पत्र्यावरती फेकून मारते. कोण आहे तिकडे, असं म्हणत आता दोघेही त्या ठिकाणी बघायला गेलेले असतात की तिकडे आवाज कसला झाला. तेवढ्यातच प्रेक्षकांनो गिरिजा संधीचा फायदा उचलते आणि येऊन आता गोडाऊनचा दरवाजा उघडून आतमध्ये प्रवेश करून दरवाजा बंद करते. तेव्हा दोघेही पुन्हा त्या ठिकाणी आलेले असतात. तो माणूस म्हणत असतो, काय रे, कसला आवाज आला असेल? अरे असेल मांजर वगैरे, तिनेच आवाज केला असेल, जाऊ दे ना, चल आपण दोघे जण रील बघत बसूया. ते पुन्हा मोबाईलवरती टाइमपास करत बसतात. तोपर्यंत गिरिजा हुशारीने गोडाऊनमध्ये आलेली असते. तेव्हा ती म्हणत असते की आईसाहेब, तुम्हाला काही माहिती आहे का, इथे नागेश्वर घोरपडे यांच्या विरोधामध्ये तुम्हाला काही पुरावा देता येईल का? तेव्हा इथे वासंती म्हणत असते की नाही, त्यांच्या बहिणीला त्यांच्याबद्दल जेवढं काही माहिती आहे ना, त्याबद्दल मला काहीच माहिती नाही आहे, असं वासंती म्हणते. पण ते सतत बोलत असताना एका गोडाऊनबद्दल बोलत असतात आणि तेव्हा गिरिजा त्याच गोडाऊनमध्ये गेलेली असते पुरावे मिळतायत का ते बघायला. तर प्रेक्षकांनो इथे आता पोलीस स्टेशनमध्ये रुद्रप्रताप घोरपडेंना अरेस्ट केलेले असते. तेव्हा रुद्राला आठवत असतं गिरिजा म्हणालेली असते की या सगळ्यामध्ये रुद्रची काही चुकी नाही आहे. तो दारूचा माल नागेश्वर घोरपडे यांनीच ठेवला होता, हे मी खात्रीने सांगू शकते. तेव्हा रुद्र म्हणतो की माझ्या आबांविषयी एक शब्दसुद्धा काढू नका, कारण का ते माझ्यासाठी देव आहेत, देव. ते कधीच चुकीचे वागणार नाही. तेवढ्यातच इथे आता नागेश्वर घोरपडे पोलीस स्टेशनला आलेले असतात. आरडाओरडा करतच असतात. ते म्हणत असतात, हे काय बघतो मी इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला आमच्या मुलाबद्दल काही माहिती नाही आहे का? अहो समाजसेवा करतात, ते गरिबांची मदत करतात. जा जाऊन अख्ख्या तुळजापूरमध्ये विचारा की रुद्रप्रताप घोरपडे कसा माणूस आहे ते, आणि तुम्ही त्यांच्यासारख्या मुलाला इथे अरेस्ट करून ठेवले का? कशासाठी? का केलं तुम्ही हे असं? तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की नागेश्वर घोरपडे, हे बघा, आम्हाला अशी टीप मिळाली होती. त्या टेम्पोमधून इथे दारूचा अवैध माल सप्लाय केला जात आहे आणि ती टीप मिळाल्यानंतर आम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये दारूचा माल होता आणि म्हणून त्यांना आम्ही अरेस्ट करून ठेवलं, चौकशीसाठी घेऊन आलो. तेव्हा आता आम्हाला मिळालेली माहिती खरी होती, म्हणून आम्हाला हे सगळं करावं लागलं. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, अहो इन्स्पेक्टर साहेब, ह्या तुळजापूरमध्ये आमच्या दुश्मनांची काही कमी आहे का? आमच्या दुश्मनांनीच कुणीतरी आम्हाला फसवलं असेल ना. पण या सगळ्यामध्ये तुम्ही आमच्या चिरंजीवांना अरेस्ट का केलीत? अहो अख्ख्या तुळजापूरमध्ये जर विचारलंत ना की रुद्र प्रताप घोरपडे कसा मुलगा आहे ते, तर सगळेजण फक्त त्याच्याबद्दल चांगलंच बोलतील, त्याचं भरभरून कौतुक करतील. आमचा मुलगा समाजसेवा करतो, गरिबांची मदत करतो, आणि तुम्ही त्याच्यासारख्या मुलाला अरेस्ट केलंत, खूप चुकीचं वागलात तुम्ही. तेव्हा इथे रुद्र म्हणत असतो, आबासाहेब जाऊ द्या, त्यांनी त्यांची ड्युटी केली. तेव्हा नागेश्वर म्हणतो, पण आता आम्ही आमची ड्युटी करणार. तुम्हाला लागलेला डाग आम्ही पुसून काढणार की तुम्ही त्या टेम्पोमध्ये दारू ठेवली नव्हती. त्यानंतर इथे आता रुद्र आणि नागेश्वर दोघेजण बाहेर येतात. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो आपल्या वकिलांना की तुम्ही आमच्या मुलाला, आम्ही आता जामिनावरती सोडवले, लवकरात लवकर निर्दोष सिद्धसुद्धा करा. तेव्हा प्रेक्षकांनो नागेश्वर म्हणत असतो, चिरंजीव आम्हाला माफ करा, आमच्यामुळे तुम्हाला जेलमध्ये यावं लागलं, कारण आम्हीच तुम्हाला सांगितलं होतं की मुलांनी बनवलेली खेळणी ही टेम्पोमधून मुंबईला पाठवून द्या म्हणून, आणि हे सगळं घडलं, त्यासाठी आम्हाला माफ करा. रुद्र म्हणतो, आबासाहेब तुमची या सगळ्यामध्ये खरंच काही चूक नाही आहे, तुम्ही कशाला माफी मागताय? तेव्हा नागेश्वर म्हणत असतो की हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला, नाहीतर हल्ली बायकांचं ऐकून मुलं लगेच आपल्या आईवडिलांवरती संशय घेतात नाही का, त्यांचंच ऐकत असतात. तेवढ्यातच उर्वशीचा फोन आलेला असतो. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, हां बोला. तेव्हा उर्वशी म्हणते, दादासाहेब, अहो तुम्हाला माहिती आहे का, त्या गिरिजाची आहे ना वेळीच पंख छाटली पाहिजे हां. ती आता गोडाऊनमध्ये तुमच्या विरोधात काही पुरावे मिळत आहेत का ते बघायला गेली. आता काय करायचं आपण, तिला काही करून थांबवलं पाहिजे. तेव्हा नागेश्वर म्हणतो की तुम्ही काळजी करू नका, त्यांना आता बरोबर धडा शिकवायला हवा.
तर इथे सरड्याची धाव आता कुंपणापर्यंत नाही तर कुंपणाच्या बाहेरसुद्धा जायला लागले ना. मग आता त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा नक्की मिळणार. चिरंजीव माफ करा आम्हाला. तुमचं दुसरं लग्न लावून द्यायला लागणार आहे. कारण आज गिरिजाला आम्ही सोडत नसतो. आजच्या आज तिला आम्ही मारून टाकणार असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, नागेश्वर म्हणतो की चिरंजीव तुम्ही आता घरला जा. इथल्या ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या कंप्लीट करा आणि घरला जा. आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळपर्यंत घरी येऊ. आणि इथे नागेश्वर रुद्रला म्हणतो की तुम्ही घरी जा. आम्हाला पक्षश्रेष्ठींचा फोन आला होता, महत्त्वाची मीटिंग आहे. ती झाल्यानंतर आम्ही सुद्धा घरी येऊ. तेव्हा इथे आता नागेश्वर गेल्यानंतर रुद्र म्हणत असतो की गिरिजा माझी काळजी करत असतील. त्यांना आधी फोन करून सांगतो की मला जामीन मिळालेला आहे. आणि तेव्हा इथे रुद्रने व्हिडिओ कॉल केलेला असतो. गिरिजा लगेच व्हिडिओ कॉल उचलते आणि म्हणते, रुद्र तुम्ही सुटलात का? तुमच्याकडे तुमचा फोन परत आला. याचा अर्थ तुम्ही निर्दोष सुटलात ना. बरं झालं. मला किती आनंद झालाय म्हणून सांगू. तेवढ्यातच इथे दरवाजा वाजवण्याचा आवाज ऐकू येतो. तेव्हा गिरिजाच्या हातातून मोबाईल त्या बॉक्समध्ये पडतो आणि ती जाऊन आता लपून बसलेली असते. तर इथे वासंती देवी याचा धावा करत असते. वासंती म्हणत असते की गिरिजाने खूप मोठी रिस्क घेतलेली आहे. जीवाशी खेळते ती स्वतःच्या. काहीही झालं देवा तरीसुद्धा तुम्ही तुम्ही माझ्या गिरिजाची मदत नक्की करा. तिला लढण्याचं बळ द्या. नाहीतर नागेश्वर घोरपडे स्वतः काही करू शकतो. तो स्वतःच्या मुलाला मारण्याची इथे धमकी देत असतो, तर गिरिजाला तो लगेचच मारू शकतो. त्यामुळे इथे आता सगळेजण घाबरलेले असतात. गिरिजासुद्धा घाबरलेली असते, लपून बसलेली असते. आणि तेव्हा इथे वासंती तिच्यासाठी प्रार्थना करत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, नागेश्वर घोरपडे गोडाऊनमध्ये आलेला असतो. आल्या आल्या तो आपल्या माणसांना टपली देतो आणि म्हणतो, लक्ष ठेवता येत नाही का? ती माणसं म्हणत असतात की साहेब सकाळपासून इथेच बसून आहोत. अहो कुणी नाही गेले आतमध्ये. नागेश्वर म्हणतो कडी उघडी होती, त्याच्यामुळे ती मुलगी नक्कीच गोडाऊनमध्ये लपली असेल. तेव्हा रुद्र तिच्या मोबाईलवरती फोन करतो. तो फोन इथे नागेश्वरला सापडतो. नागेश्वर म्हणतो, चला गिरिजा अगं कुठेस तू? तुझा फोन चालत चालत माझ्याकडे आला. आता तू सुद्धा जिथे कुठे लपून बसली आहेस ना, लवकरात लवकर बाहेर ये. चल, वेळ वाया घालू नकोस, बाहेर ये. नाहीतर झिंजा पकडून तुला खेचत बाहेर घेईन. तेव्हा आधीच मी तुला सांगतोय, लवकरात लवकर बाहेर ये बरं. आमच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करायला आली होतीस ना, पण तुझ्या फोनने तुला फसवलं. तुझा फोन बरोबर चालत आमच्याकडे आला. तेव्हा चल आता बाहेर ये. तेव्हा इथे नागेश्वरचं लक्ष जातं. ते एका स्टँडच्या बाजूला लपून बसलेले असते. तेव्हा नागेश्वर येतो आणि म्हणतो, भो आता काय करणार? मी तर तुला बघितलं. चल आता लवकरात लवकर बाहेर ये चल. तेव्हा इथे वासंती म्हणत असते की देवी आई, गिरिजाला लढण्याचं बळ द्या. नागेश्वर घोरपडे किती नीच माणूस आहे तुम्हाला माहिती आहे. पण त्याच्या इथे विरोधामध्ये आता आपली गिरिजा उभी आहे. तिला लढण्याचं बळ द्या असं ती म्हणत असते. तेव्हा नागेश्वर गिरिजाचा हात पकडतो आणि तिला खेचून बाहेर काढतो आणि फेकून देतो. तेव्हा ती आता खाली पडते. त्यानंतर दुपटीने ती उभी राहते आणि म्हणते, नागेश्वर घोरपडे एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमचा हा जो काही खोटारडा चेहरा आहे ना, तो एक दिवस रुद्रांच्या समोर आणल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. रुद्र तुम्हाला देव मानतो ना, मग त्यांच्यासमोर तुमचा हा नीच आणि खरा चेहरा तर आलाच पाहिजे नाही का? तेव्हा नागेश्वर घोरपडे म्हणत असतो, अजिबात नाही. त्याचा काहीसुद्धा उपयोग होणार नाही आहे. कारण आमच्या चिरंजीवांचा आमच्यावरती खूप जास्त विश्वास आहे, आंधळा विश्वास आहे. ते तुमच्या बोलण्यावरती कधीच विश्वास ठेवणार नाही. तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते की त्यांचा तुमच्यावरती विश्वास असेल, पण एक ना एक दिवस तुमचा हा खरा चेहरा मी त्यांच्यासमोर आणून देईन ना. तुमच्या चेहऱ्यावरचा हा जो काही खोटाडेपणाचा मुखवटा आहे ना, तो मी टराटरा फाडून टाकेन आणि रुद्रांना सुद्धा दाखवेन की बघा, आत्तापर्यंत तुम्ही ज्या माणसाला देव मानत होता ना, तो तर देव नाही आहे, शैतान आहे, शैतान. तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते की जोपर्यंत मी तुमच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करत नाही ना, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. कळलं का तुला? तेव्हा नागेश्वर म्हणत असतो की वा गिरिजा वा. अगं काय ती बोलतेस ग तू? तुला खरंच असं वाटतं की तू आमच्या विरोधात पुरावे गोळा करशील? ते कधीही शक्य होणार नाही. तर इथे सगुणा आता घाबरलेली असते. सगुणा चाकू घेते आणि श्रीच्या गळ्याला लावते. सगुणा म्हणत असते, कुणी सांगितलं होतं त्या गिरिजाला एवढी मोठी रिस्क घ्यायला आणि त्या नाग्याच्या गोडाऊनमध्ये जायला? तुला माहिती नाही आहे, जर त्या नाग्याला कळलं ना, तर तो गिरिजाला मारून टाकेल. तेव्हा श्री म्हणतो, आई अगं ते असं का करतील? हे बघ, गिरिजा रुद्राची बायको आहे आणि रुद्राला किती मान आहे सगळीकडे तुला माहिती आहे ना.
आणि गिरिजा त्यांची मुलगी आहे. त्यामुळे इथे रुद्रदादा आपल्या गिरिजाच्या पाठीशी खंबीरपणे नक्की उभे राहतील. तेव्हा सगुणा म्हणत असते, "अरे नियत बदलायला माणसाला वेळ लागत नाही. जर त्या रुद्रची सुद्धा नियत बदलली तर काय करायचं? कुणाच्या जीवावरती राहील आपली गिरिजा त्या घरामध्ये?" तेव्हा इथे सगुणाला गिरिजाची काळजीसुद्धा वाटायला लागलेली असते. ती टेन्शनमध्ये आलेली असते की नागेश्वर घोरपडे आपल्या गिरिजाला इथे मारता कामा नये. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो की आम्ही हे सगळं केलं तुला बरोबर माहिती आहे. पण आमच्या विरोधामध्ये पुरावा नाही मिळणार तुला. 20 वर्ष या धंद्यात काम करतोय, 20 वर्ष, कळलं का? पण एकसुद्धा पुरावा मागे ठेवलेला नाही आहे किंवा अजूनपर्यंत कुणालाही भेटलो सुद्धा नाही आहे. आणि तू आमचं भांडं फोडणार, ते सुद्धा एवढ्या वर्षाची मेहनत आमची वाया घालवणार? हे कधीच शक्य होणार नाही, कळलं तुला गिरिजा? तेव्हा गिरिजा म्हणत असते की मला माहिती आहे तुम्ही काय करण्याचा प्रयत्न करताय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही नागेश्वर घोरपडे, तुम्ही मला कितीही अडवण्याचा प्रयत्न केलात ना, तरीसुद्धा मी पुरावे गोळा केल्याशिवाय गप्प नाही बसणार. तेव्हा इथे आता नागेश्वर म्हणत असतो की चला चला खुर्ची घ्या, खुर्चीला हातपाय बांधा आणि हा रुमाल घ्या, आधी रुमाल घे आणि तिचं तोंड बंदून टाक. कारण मला तिचा आवाज आता ऐकायचा नाही आहे. जी काही ती माझ्या विरोधामध्ये बडबड करते ना, ती बडबड आधी बंद करून टाक. तिचं तोंड बंद कर आणि लगेचच हातपाय बांधून घे, पाय बांधून घे. सुटता कामा नये, असं नागेश्वर म्हणत असतो. तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते, तुला काय वाटलं मला असं बांधून ठेवलंस, मला ओरडलास तर मी घाबरून जाईन असं वाटलं तुला? एक गोष्ट लक्षात ठेव, मी इथे पुरावे गोळा करायलाच आली आहे आणि पुरावे गोळा केल्याशिवाय मी काय स्वस्थ बसणार नाही. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, गप्प बस, आधी तोंड बंद करा ती तुझं, अजिबात बोलता कामा नये. तेव्हा इथे नागेश्वर गिरिजाला घाबरवत असतो आणि तेवढ्यातच तिथे रुद्रप्रताप आलेला असतो. रुद्र म्हणतो, गिरिजा आहात का तुम्ही आतमध्ये? गिरिजा आहात का? तेव्हा इथे नागेश्वर हा आता गोडाऊनमध्ये बसलेला असतो आणि गिरिजाला खुर्चीला बांधून त्याला एका बाजूला स्टँडच्या बाजूला लपवून ठेवलेलं असतं. तेव्हा रुद्र तिथे आल्यानंतर गिरिजा म्हणत असते की रुद्र तुम्ही प्लीज या बाजूला एकदा बघा, कारण त्याने स्टँडच्या बाजूलाच तिला खुर्चीवरती ते सुद्धा लपवून ठेवलेलं असतं. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, गप्प बसायचं, तोंडातून एक शब्द काढायचा नाही. तेव्हा इथे गिरिजा म्हणते, बोलणार, बोलणार म्हणजे बोलणार. तेव्हा इथे नागेश्वर घाबरलेला असतो, ते म्हणजे आपल्या चिरंजीवांना. त्याला असं वाटत असतं की जर चिरंजीवांना कळलं की आम्ही इथे गिरिजाला किडनॅप करून ठेवलंय, तर ते आमच्यावरती पुन्हा कधीच विश्वास ठेवणार नाही. रुद्रला आश्चर्य वाटतं की इथे आता आमचे आबासाहेब काय करतायत? कारण त्यांना आबासाहेबांनी आता काय सांगितलेलं असतं की आम्हाला पक्षश्रेष्ठींचा फोन आला आहे, आम्ही मीटिंगसाठी जातो आहे, आम्हाला घरी यायला उशीर होईल. आणि तेव्हा नागेश्वर इथे मीटिंगला न जाता गोडाऊनमध्ये त्याला दिसतो. तेव्हा रुद्रला आश्चर्य वाटतं. रुद्र म्हणतो, आबासाहेब तुम्ही इथे काय करताय? आबासाहेब म्हणतात की आमची काही महत्त्वाची कामं होती तीच करण्यासाठी आलो आहे. पण चिरंजीव तुम्ही इथे काय करताय? तेव्हा इथे लगेचच रुद्र म्हणतो की आम्ही इथे मुद्दामूनच आलो आहे, कारण आम्ही सुटलो आहोत, आम्हाला जामीन मिळाला आहे. ही गोष्ट मी गिरिजाला सांगण्यासाठी व्हिडिओ कॉल केला होता. पण व्हिडिओ कॉलच्या मागे जी जागा दिसली ती हीच होती, हेच होतं हे सगळं. त्यामुळे मग आम्ही इथे आलो गिरिजाला शोधण्यासाठी. तेव्हा इथे नागेश्वर म्हणत असतो, पण चिरंजीव गिरिजा तर इथे नाही आहे, गिरिजा नाही आहे इथे. तेव्हा इथे चिरंजीव आता म्हणत असतात की बरं ठीक आहे आबासाहेब, चला मग आपण सुद्धा निघूया. गिरिजा नाही आहे ना इथे, मग आपण निघालो तर बरं होईल. गिरिजाला वाईट वाटत असतं. नागेश्वर म्हणत असतो, पण चिरंजीव मी काय म्हणतो, मनामध्ये तुमच्या कुठली अडी राहायला नको. तेव्हा तुम्ही आता गोडाऊनमध्ये राऊंड मारा बरं. तुम्हाला तुमची गिरिजा कुठे दिसते का ते बघा. तेव्हा रुद्र म्हणतो, आबासाहेब आमचा स्वतःपेक्षाही जास्त तुमच्यावरती विश्वास आहे. त्यामुळे रुद्र सगळीकडे राऊंड न मारता लगेचच बाहेर निघून जातो. तर पुढील भागामध्ये गिरिजा म्हणत असते की रुद्र हे बघा, मी नागेश्वर घोरपडे यांच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करत होते आणि मला त्यांच्याच गोडाऊनमध्ये पुरावे सापडलेले आहेत. तर इथे आहेत दारूच्या पावत्या, म्हणजे इथे दारूचा माल किती बाहेर गेलेला आहे याच्या त्या पायत्या आहेत आणि त्याच्यावरती नाव हे नागेश्वर घोरपडे यांचं आहे. तेव्हा अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजाने शेवटीला फाईल आणत इथे रुद्रच्या समोर त्याच्या वडिलांना गुन्हेगार सिद्ध केलेलं असतं. ती म्हणत असते की हे पेपर तुम्ही नीट वाचा रुद्र, त्याच्यावरती बघा नागेश्वर घोरपडे यांच्या सह्या आहेत. म्हणजे जो दारूचा माल तुमच्या टेम्पोमध्ये सापडला तो दुसरा तिसरा कुणी नाही तर नागेश्वर घोरपडे आणि त्यांच्या माणसांनीच ठेवला होता. हे आता गिरिजांनी
त्या फाईलवरून सिद्ध केलेलं असतं आणि त्यामुळे नागेश्वर घोरपडे याचा चांगलाच बँड वाजवलेला असतो.